चालेल का पण आता? ठीक आहे. चलो स्टार्ट करू. गुड मॉर्निंग. बघा मी काल सांगितलं होतं. बघा मी काल सांगितलं की आपण काय करायचं आहे की प्रत्येक टॉपिक झाला की म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती पडलेले प्रश्न असतील किंवा पीओक्यू असतील ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर आपला काल एकच टॉपिक झालेला आहे. आता प्रत्येक टॉपिक वरती आपल्याला थोडासा वेळ लागेल, परंतु आपण तयारी करताना पूर्णपणे एकदम चांगल्या पद्धतीने तयारी करायची, जेणेकरून बघा लक्षात ठेवा, एमपीएससी नेमकं काय आहे? एमपीएससी म्हणजे साप आहे थोडक्यात. काय आहे? एमपीएससी म्हणजे साप आहे. लक्षात ठेवा. काय? साप. आता नीट तुम्हाला समजेल येईल. थोडंसं अवघड वाटेल, पण मी काय सांगतोय बघा. पास व्हायचंय ना तुम्हाला. एमपीएससी साप आहे. ज्यावेळेस एखादा सर्पमित्र साप धरतो, कधी बघितलाय का धरताना? कोणाला? अच्छा. आता एमपीएससी साप आहे. नीट लक्षात घ्या. सर्पमित्र बघितलाय कधी सर्पमित्र? हं? साप चावू नये म्हणून सगळ्यात पहिलं काय पकडतो त्याचं? तोंड. काय पकडतो? तोंड. लक्षात घ्या बरं का आता काय सांगायचंय मला. ज्या पोरांना कळलं, तर समजून जा की तुम्ही जिंकला. चावू नये म्हणून काय पकडलं जातं? तोंड. तोंड म्हणजे अभ्यासक्रम. तोंड म्हणजे काय? अभ्यासक्रम. एमपीएससी साप आहे. बरोबर? आणि तोंड म्हणजे त्याचा अभ्यासक्रम आहे. आणि ज्याने तोंड पकडलं, तो जिंकला. कारण त्याला साप चावणार नाही. चला पुढे. आता साप जर समजा इथून एवढा आहे, नॉर्मली एवढा. ठीक आहे? हे झालं त्याचं तोंड. हे झाली त्याची सेफ्टी. राइट? आता एमपीएससीने अभ्यासक्रम दिलेला आहे आपल्याला साइटवरती. काय दिलेलं आहे? साइटवरती. पण तुम्ही कधीही बघा कुठल्याही साइटवरती एमपीएससी कधीच कोणतं पुस्तक वाचावं याची लिस्ट देत नाही. राइट? दिली कुठं? अजिबात नाही. हे आपण तयार केली. बरोबर? पण आता आपल्याला जावं लागेल सापाच्या एंडला. एमपीएससीने काय केलंय रे? तर एमपीएससीने आतापर्यंत घेतलेले पीवायक्यू दिलेत. राइट? मग आपण सापाचं तोंड पकडायचं पहिलं म्हणजे अभ्यासक्रम माहीत करून घ्यायचा आणि आपल्याला हा मधला पार्ट एमपीएससीने दिला नाही. म्हणजे पुस्तकं कुठली दिली नाही. तो आपला संदर्भ ग्रंथ आहे. आपण स्वतः वापरायचंय आणि म्हणून आपण काय करायचं? सेफ्टी करून तोंडाकडे जायचं. म्हणजे तुम्ही जिंकला. सुरुवातीला आपण काय पकडले? तोंड. म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण माहिती करून घेतला. बघा समजून घ्या. जर एमपीएससीला जिंकायचंय, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते तर आपण केलंच आहे आणि मग हे महत्वाचं आहे, कारण इथून तुम्हाला परत इकडे यावं लागेल आणि जेव्हा तुम्ही इकडे पुन्हा पकडाल, तर तुम्ही जिंकल्याचा माहिती. राइट? साधी सिंपल गोष्ट आहे, काही अवघड नाहीये. तर ह्याच पद्धतीने आपल्याला जायचंय, की प्रत्येक टॉपिक वरती आपल्याला एमपीएससी मध्ये हायलाइट करायचंय, की कोणता टॉपिक महत्वाचा आहे आणि त्यावरती एमपीएससी मध्ये जिंकत असताना सगळ्यात पहिला अभ्यासक्रम आणि दुसरं म्हणजे पीवायक्यू. आता मधला पार्ट जो आहे त्याच्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे किंवा इतर मार्गदर्शक उभे आहेत आणि मग विद्यार्थ्यांचं मिळतं ते यश. ओके. आता लक्षात घ्या, पहिला टॉपिक संपलाय आणि त्यामध्ये विचारलेले प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचेत. मी थोडस हे मोठं करतो कारण तुम्हाला दिसणार नाही. बघा आता पहिला प्रश्न विचारलाय, सोपा आहे. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट कायद्यानुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिली ब्रिटिशांनी पोस्ट कुठली निर्माण केली ती बारांनो? गव्हर्नर. कोणती? गव्हर्नर. ओके. आणि या गव्हर्नरचा बदल कोणत्या कायद्याने झाला? 73च्या. त्यांनी म्हटलंय की पहिला गव्हर्नर जनरल कोण? ठीक आहे. आता लक्षात घ्या, इथे पहिला गव्हर्नर जनरल विचारलेला आहे. एक्झॅक्टली बंगालचाच असणार.
ओके, जर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर उत्तर तुमचं चेंज होईल. मग या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल कोण येईल रे? लॉर्ड हेस्टिंग, राईट. आता इथेच आपल्याला प्रश्न तयार हिस्ट्रीचे होतात की हाच होता शेवटचा गव्हर्नर, लक्षात ठेवा बरं का. आणि शेवटचा गव्हर्नर मध्ये त्याचा कालावधी होता 1772 ते, म्हणजे लक्षात ठेवा दोन प्रश्न आपण तयार करू शकतो. शेवटचा गव्हर्नर आणि हाच बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. ठीक आहे, अगदी सोपं आहे, काय अवघड नाही. आता कॉर्नवॉलिस वर जर विचार घेतलं तर तुम्हाला काय वाटतं, कॉर्नवॉलिस वरती कुठले प्रश्न पडले जातील? शिकवलंय याच्या अगोदर. कॉर्नवॉलिसचा कालावधी किती आहे? 1786 ते 93 आहे. ठीक आहे. कॉर्नवॉलिसने सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा जनक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सगळ्यात पहिलं. त्यानंतर त्याने एसपी पद निर्माण केलं, बरोबर आहे. त्यानंतर त्याने प्रांतिक न्यायालयाची स्थापना केली, कारण सुप्रीम कोर्ट होतं, परंतु त्याने 3 ते 4 प्रांतिक न्यायालय स्थापन केली. प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की बंगालमध्ये त्यांनी कायमधारा पद्धत सुरू केली हिस्ट्रीमध्ये, राईट. त्याच्या खाली गेलो आपण तर वेलस्ली आहे. ओके, वेलस्लीचा कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर वेलस्लीने वेलस्लीने तैनाती फौज चालू केली होती. कोणती फौज? आणि या तैनाती फौजेचा सगळ्यात पहिला स्वीकार कोणी केला होता? हैदराबादच्या निजामाने केला होता, राईट की नाही? आपण हिस्ट्रीमध्ये सुद्धा शिकलेलो आहे. अत्यंत महत्वाचा हा सुद्धा पार्ट आहे. 1798 साली त्यांनी तैनाती फौज सुरू केली होती. तो प्रश्न. आता बेंटिक आहे बघा टी मध्ये. बेंटिकचा काय प्रश्न विचारला जाईल? बेंटिकचा कालावधी विचारात घेतला तर 1829 ते 35 आहे, राईट की नाही? त्याने सती प्रथा बंद केली. त्याने सती प्रथा बंद केली. आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचे, जर विचारलं की भारताचा, हा शब्द टाकला बरं का, पहिला गव्हर्नर, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, तर काय येणार? बेंटिक. कायदा कोणता आहे रे? 1833 चा. पहिला प्रश्न कळला सगळ्यांना? अगदी सोपा आहे आणि अगदी इझी आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेस प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कराल, वन लाइनर क्वेश्चन असेल, अवश्य ऐका. त्यावेळी चारही ऑप्शनला न्याय दिला तर तुम्ही जिंकला, लक्षात ठेवा. म्हणून इथे मी चारही ऑप्शन जे दिलेत, चारही ऑप्शनला न्याय दिलेला आहे. ओके, असा हा पहिला प्रश्न आहे. कळला सगळ्यांना? क्लिअर झालाय? चलो नेक्स्ट क्वेश्चन वरती आपण जाऊया. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे? दुसरा प्रश्न विचारलेला आहे, कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापनेची तरतूद कोणत्या कायद्यात होती? बोला लवकर आन्सर. आ, शिकला की नाही? कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना करण्याची तरतूद पहिल्याच कायद्यात होती ना रे? रेग्युलेटिंग ऍक्ट. या कायद्याच्या आधारे 1774 साली कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. या सुप्रीम कोर्टची रचना 1+3 बरोबर 4. ओके, चारही व्यक्तींची नावं मी तुम्हाला परीक्षेमध्ये सांगितलेली होती. याचे चीफ जस्टिस होते सर इलिजाह इम्पे. शिकवलंय ना? चेंबर्स हाईड आणि ओके, लिमेस्टर, चेंबर्स आणि हाईड इतर न्यायाधीश होते. ते आपण लेक्चर सिरीज मध्ये पण बघितले. आता 84 चा पिट्स ऍक्ट आहे, शिकवलेला आहे. ओके, तो पिट्स ऍक्ट सुद्धा त्यामध्ये पिट्सने आणला. पिट्स पीएम होते, नाही, एक सदस्य कमी करण्यात आला. चार्टर ऍक्ट 13 शिक्षणासाठी 1,00,000 रुपये तरतूद केली. ओके, व्यापार संपूर्ण भारतभर खुला करण्यात आला. व्यापारावरील मक्तेदारी संपली. चहा सोडला तर इतर सगळे उत्पादनं त्यामध्ये सामील करण्यात आली. आणि चीन देश 33 चा कायदा आहे, शिकवलेला आहे. आताच पाहिलंय की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल काय केलेला आहे? नियुक्त केलेला आहे. बेंटिक पहिला गव्हर्नर जनरल. सोपे प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला पुढे. आता एक एक प्रश्न आपण व्यवस्थित पाहणार आहोत. बघा काय विचारले, दुहेरी शासन पद्धती कोणत्या कायद्याने सुरू करण्यात आली?
दुहेरी शासन पद्धती. दुहेरी शासन पद्धती. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न चुकलेला आहे. का चुकलेला आहे? तर आपण शिकलेलो आहे हिस्ट्रीमध्ये इसवी सन 1765 साली दुहेरी प्रशासन व्यवस्था सुरू झालेली. मला वाटतं पोरं शिकलेली असतील. ओके. तर नाही. दुहेरी शासन पद्धती ही कोणी चालू केली? तर रॉबर्ट क्लाइव्हने चालू केली. आणि हिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला शिकवलंय गारट्यांनो. आहे की नाही? दुहेरी शासन पद्धती कोणी चालू केली? रॉबर्ट क्लाइव्हने चालू केली. 1765 ला तो पहिला गव्हर्नर म्हणून नियुक्त झाला होता. त्यावेळी त्याने बंगाल प्रांतात दुहेरी प्रशासन व्यवस्था चालू केली. दुहेरी प्रशासन व्यवस्था म्हणजे नेमकं काय? या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी बंगालमध्ये जो पद होतं त्याचं नाव होतं गव्हर्नर आणि बंगालमध्ये आणखी एक पद चालू होतं त्याचं नाव होतं नवाब. राईट. आजही भारत देशात दुहेरी शासन व्यवस्था आहे. ओके. आता त्यामध्ये ऍक्च्युअल शासन चालू पीएम आणि राष्ट्रपती असतात नामदारी प्रमुख. तसा नवाब हा काय होता? नामदारी प्रमुख. नामदारी प्रमुख होता. प्रशासन कोण चालवायचा? गव्हर्नर. लक्षात. याला दुहेरी प्रशासन व्यवस्था. व्हेरी क्वेश्चन आहे. दुहेरी शासन व्यवस्था बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने चालू केली इसवी सन 1765 ला. आणि ही दुहेरी शासन व्यवस्था बंद कोणी केली? अरे शिकवलं हिस्ट्रीत. 1772 साली ही दुहेरी शासन व्यवस्था बंद केली ती म्हणजे वॉरन हेस्टिंगने. कोणी बंद केली रे? वॉरन हेस्टिंगने बंद केली. तो शेवटचा गव्हर्नर होता आणि दुहेरी शासन व्यवस्था वॉरन हेस्टिंगने बंद केल्यानंतर त्याने एक पद निर्माण केलं. ते हिस्ट्रीमध्ये शिकवलंय. 1772 ते पद त्याने निर्माण केलं जे जिल्हा अधिकारी पद. अच्छा अच्छा. हे लेक्चर थोडस स्लो आवाजात घेतात ना त्याच्यामुळे. ठीक आहे. हा प्रश्न कळला सगळ्यांना? ओके. बघा दोन प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे की दुहेरी प्रशासन व्यवस्था चालू कधी झाली? 1765 ला बंगाल प्रांतात रॉबर्ट क्लाइव्हने चालू केली आणि 1772 ला ती बंद केली वॉरन हेस्टिंगने. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. काही अवघड नाहीये. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही दुहेरी प्रशासन व्यवस्था बंद केली रॉबर्ट सॉरी वॉरन हेस्टिंगने 1772 ला त्यांनी बंगालमध्ये एक पद निर्माण केलं. ते पद म्हणजे ते पद म्हणजे जिल्हाधिकारी पद. आपल्याला 4 पद हिस्ट्रीमध्ये विचारले जातात. पाठीमागच्या लेक्चरला पण घेतलेलं आहे मी. ओके. या ठिकाणी सुद्धा मी सांगितलेलं आहे. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. बघा प्रश्न काय विचारलाय. चला याचं आन्सर तुम्हाला सांगायचंय. ओके. बघा प्रश्न काय विचारलाय. बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर.
नाही नाही, बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या ठिकाणी नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे 1853 चा चार्टर ऍक्ट. यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना झाली. बोर्ड ऑफ डायरेक्टर, बोर्ड ऑफ कंट्रोल. हा जो ऍक्ट होता, हा राणीचा पहिला परिषद कायदा आहे, काउन्सिल ऍक्ट ज्याला म्हटलं जात तो आपण शिकलेलो आहे. आणि 84 चा पिट्स ऍक्ट, 13 चा पण ऍक्ट आपण बघितलेला आहे. याचं विश्लेषण. ओके, सिंपल क्वेश्चन आहे आणि अनेक वेळा हा एमपीएससी मध्ये पडलेला आहे, लक्षात ठेवा. अनेक वेळा, एकदा नाही अनेक वेळा. आता कधी काळी तुम्हाला काय विचारलं जाईल, बोर्ड ऑफ कंट्रोल या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर हे बी विचारलं जाईल. बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर हे पद निर्माण झालं. राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाचवा आहे कंपनीची. हे पण मी शिकवलेलं आहे. हा, कंपनीची व्यापारावरील मक्तेदारी वगळण्यात आली कोणत्या कायद्याने? पण तिथे बघा, मी सांगताना काल विसरलो, पण आजच्या याच्यामध्ये आठवलं की चहा आणि चीनचा व्यापार वगैरे, म्हणजे चहा याच्यातून आणि चीन सोबत व्यापार, लक्षात ठेवायचं बरं का. आणि कायदा कोणता आहे? 1813 चा चार्टर ऍक्ट. म्हणजे इथे लक्षात ठेवायचंय, सगळ्यांची व्यापारावरील मक्तेदारी उठवली, सगळ्या देशांसोबतची उठवली, फक्त एक चीन देश आणि चहा यांचं ठेवलं होतं. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके, सोपे सोपे क्वेश्चन आहेत. खालचा सोपा प्रश्न आहे पुन्हा. भारतीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये तरतूद कोणत्या कायद्यात होती? 13च्या कायद्यामध्ये. बरोबर. जे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेले ते सगळे प्रश्न घेतलेले आहेत कंबाईनचे. कंबाईन ग्रुप बी आणि सी. राज्यसेवेला थोडे टफ क्वेश्चन आलेत. ओके, 6 नंबर क्वेश्चन सुद्धा इजी आहे. चला पुढे बघा. 7 नंबर क्वेश्चन काय विचारलाय? बंगालच्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा दर्जा कोणत्या कायद्याने देण्यात आला? चला लवकर उत्तर सांगा. नाव रेडी. बघा काय विचारलंय, बंगालच्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोणत्या कायद्याने? आताच शिकवलं ना रे. शब्द रचना चुकली की लगेच पोरग कन्फ्युज होतय. अरे नालायकांना आताच सांगितलं की भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, मग अर्थ काय? गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. एवढ्या वाक्य रचनेसाठी चुकलात? अरे तसंच काय, 1833 चा चार्टर ऍक्ट. अरे आताच सांगितलं ना, 29 ते 35 हा बेंटिकचा कालावधी. मध्यंतरी कायदा आला 1833 चा. या कायद्याने सांगितलं, जो बंगालचा गव्हर्नर जनरल असेल तोच संपूर्ण भारताचा कारभार पाहिल. आणि म्हणून बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरले. राईट. राईट. आताच सांगितलं, फक्त शब्द रचना वेगळी टाकली की पोरग कन्फ्युज झालं. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, काय फरक पडतोय? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. ओके, राईट. आणि इथं फक्त शब्द रचना वेगळी टाकली, पोरग 15 मिनिटं कन्फ्युज, काहीच केलं नाही. आणि हेच तर गंमत आहे. जर तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह केले तर 50% एमपीएससी ची लढाई जिंकली. माझं सूत्र लक्षात घ्या. ज्या पोराने एमपीएससी चे 15 ते 20 वर्षाचे प्रश्न पाठ केले
आणि सिलेबस चांगल्या पद्धतीने 2 ते 3 वेळा एखादं पुस्तक रीड केलं, परीक्षा नापास होऊ शकत नाही. गॅरंटी आहे. गॅरंटेड सांगतो. पुस्तकं कमी वाचा. असं कोणी सांगणार नाही तुम्हाला. पुस्तकं कमी वाचा, पण ऑथेंटिक वाचा. पण ऑथेंटिक वाचा. आणि नंबर 2, जर एमपीएससीच्या तोंडापर्यंत जायचं असेल, तर मग सेफ्टीला धरून जावं लागेल. सापशिडी खेळलात का कधी? हा, लहानपणी गिळलं की परत खाली यायचं. बरोबर. तसंच एमपीएससी आहे. फेल झाले की परत तुम्हाला सुरुवात करावी लागते प्रिलिम पासून. म्हणून एमपीएससी एक सापशिडी आहे. तुम्हाला जेम मारता आली पाहिजे, कारण आपण सुरुवातीला तोंड पकडलं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. तेच तोंड जर पडलो त्या तोंडात, तर पुन्हा आपण पायापाशी निघतोय. कळलं गणित? साधं सोपं गणित आहे. जिंकायचं असेल तर काही ना काही करावं लागेल. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. तोच प्रश्न रिपीट केलाय, फक्त वरच्या काही परीक्षेला म्हणजे ग्रुप बी सी ला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया विचारलंय आणि काही परीक्षेत काय विचारलंय, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता. फक्त लँग्वेज चेंज झाली. बरोबर. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल काय चेंज झालंय, काहीच नाही, फक्त वाक्य रचना चेंज झाली. बरोबर. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड विल्यम बेंटिक. कारण शब्द कुठला टाकलाय, भारताचा टाकलाय. कुठला टाकलाय, भारताचा टाकलाय. ओके, व्हेरी आय एम पी. भारताचा शब्द आला की बेंटिक, पण शब्द कुठलाच आला नाही किंवा बंगालचा आला तर वॉरन हेस्टिंग. शब्द कुठलाच आला नाही तर वॉरन हेस्टिंग, पण भारताचा शब्द टाकला की बेंटिक. वरचाच प्रश्न रिपीट झालाय, फक्त आणि फक्त भाषा चेंज झाली. वरच्या पेपरला 16-17ला वेगळा, 18-19ला वेगळा. चला पुढे. आत्ताच या प्रश्नाचं उत्तर सांगितलंय. सिव्हिल सर्व्हिस भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा मार्फत परीक्षा घेण्यात यावी असं कोणत्या कायद्याने सांगितलं. याचंही उत्तर शिकवत असताना सांगितलं होतं. अरे नाव सुद्धा दिली होती. लेक्चर ऐकताय आणि सोडून देताय. नालायकांनो, कोणत्या कायद्यामध्ये तरतूद होती रे. जीव तोडू तोडू लेक्चर शिकवायचं नाही. काय संबंध आला 19चा, याचा अर्थ लेक्चर करत नाही. 1853च्या कायद्याने सांगितलं की जसं इंग्लंड मध्ये सिव्हिल सर्व्हिस होते त्याचप्रमाणे भारतात सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेण्यात यावी. लेक्चर अटेंड केलं का. आणि 1855ला अटेंड केलं का लेक्चर. 1855ला भारतामध्ये सर्वात पहिले सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेण्यात आली. एवढंही सांगितलं की 1863-64 मध्ये सर्वात पहिले सत्येंद्रनाथ टागोर झाले, पण ते पदावर गेले नाही. दिले का रे, दिलंय. नुसतं यायचं. अक्षय, साधी सिंपल गोष्ट आहे. 19च्या कायद्याने काय सांगितलंय, 1900 कायद्याने सांगितलं की लोकसेवा आयोगाची स्थापना करावी असं सांगितलं. फरक आहे, फरक. सिव्हिल सर्व्हिस एक्झाम परीक्षा घेण्यात यावी. सिव्हिल सर्व्हिस एक्झामचे जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस होते. त्यांच्या काळात 1790 मध्ये इंग्लंड मध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झाम सुरू झाली. ओके, म्हणून त्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झामचा जनक म्हणतात. 1790-91 मध्ये इंग्लंड मध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झाम सुरू झाली, पण भारतामध्ये चालू झाली नव्हती. समजतंय का. भारतामध्ये चालू झाली नव्हती. 53च्या कायद्याने काय सांगितलं की जसं इंग्लंड मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा होते तशी भारतात घेण्यात यावी अशी शिफारस झाली. आणि मी एवढंही सांगितलं की भारतात सर्वात पहिली सिव्हिल परीक्षा 1855 ला झाली. कधी झाली, पण 55 ते 63 पर्यंत कोणी परीक्षा पास झालं नाही. 1864 साली
सत्येंद्रनाथ टागोर पास झाले, नाव सुद्धा दिली होती कार्त्यांना, दिली का नाही? ओके. पण अभ्यास करत नाही म्हणून तर परीक्षेमध्ये पेपर घ्यायचं, प्रश्न घ्यायचं चाललंय, भाषा फिरली की पोराला उत्तर नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे जावा हे कोणत्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं? उत्तर. अरे प्रश्न काय विचारलाय बघा. 57च्या उठावानंतर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हिंट दिली ना. हिंट नाही, उत्तर एकच आहे ना. 1858चा राणीचा जाहीरनामा. अरे ईस्ट इंडिया कंपनीचा राज कधी झालाय? अरे याच कायद्याने झाला ना. 53च्या कायद्याने काय सांगितलं होतं? राणीकडे सत्ता जावी असं सांगितलं होतं. इथे म्हटलंय काय? 1857. 53चा काय संबंध आला? 57 नंतर भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे कोणत्या कायद्याने हस्तांतरित करण्यात आला म्हणजे गेला? मग आपण शिकलोय ना. 58च्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि राणी सत्तेवर आली. शिकलो का नाही? सिंपल तर प्रश्न आहे, तरी येत नाही. लय अवघड आहे तुमचं. कार्त्यांनो, एक पोरग पेपर बघत नाही, एक पोरग वाचन करत नाही, म्हणून तर हे प्रश्न चालू केलेत. मला तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. 95%, फक्त 5% बाकी राहणार आहे. कुठली 5%? परीक्षा सेंटरला मी जाऊन परीक्षा देऊ शकत नाही, कारण तुमचं सगळं डॉक्युमेंट आहे तिकडे. तेवढंच बॅलन्स ठेवणार आहे मी आता. हा, आहे की नाही? तरी करत नाही. बघा काय विचारलंय. 11वा क्वेश्चन पुढचा. भारताचा पहिला व्हॉइसरॉय. बोला लवकर उत्तर. व्हॉइसरॉय भारताचा येत नसेल तर मग काहीच अवघड आहे तुमचं. काय समजून तुझं डोकं मेंदू एक दिवस चेक करायचा आहे मला. हा, नॉट व्हॉइस. नालायक. मला लय वाईट वाटायला लागलं तुमच्याकडे. हा, बघा त्यांनी अरे जीव तोडू तोडू शिकवलंय ना नालायकांनो. 1856 ते 62 काय करावं तुमच्या डोक्यात? 1858 आणि हा होता त्यावेळी 56 ते 58 गव्हर्नर जनरल. शिकवले का? भारतीयांना नुसतं येत आहे. 58 त्याला व्हॉइसरॉय नियुक्त केलं. हा, कसं करावं रे तुमच्या डोक्याला? व्हॉइसरॉय येत नाही पहिला. सलोनी व्हॉइसरॉय डोकं चेक करून आणतो कुठे तरी. हा, जीव तोडू तोडू शिकवावं. लिटन म्हटलं तर त्याने कैसर हिंद पदवी दिली. आता लिटनचा कालावधी किती आहे? लिटनचा कालावधी 1776 ते 80 आहे. बसतच नाही. 1876 ते 80 आहे. रिपन म्हटलं तर रिपन त्याच्या खाली आहे. 1880 ते 84 आहे. कर्जन म्हटलं तर विशेष नाही. 1899 ते 1905 बंगालची फाळणी. राईट. म्हणून एकच व्यक्ती बसतोय तो म्हणजे 56 ते 62 मध्ये. तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग आणि तोच होता भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि तोच भारताचा पहिला व्हॉइसरॉय. चुकायचं नाही. हे हिस्ट्री मध्ये जीव तोडू तोडू शिकवलंय, पण येणार नाही. राईट की नाही? क्लिअर करो. समजलं? ओके. बघा किती पोरं आपली अडाणी आहेत. व्हॉइसरॉय येत नाही. 34चा प्रश्न. चला 12व्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला द्यायचंय. सोपे सगळे प्रश्न पडलेत. भारत मंत्री सेक्रेटरी स्टेट ऑफ
स्टेट फॉर इंडिया हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं? यस. बघा ना, आमची कार्टी उत्तर देतात का? राणी सत्तेवर आली, जीव तोडू तोडू शिकवलं, राणीने गव्हर्नर जनरल पद बंद केलं. आत्ताच तो उत्तर झालं. भारत देशामध्ये जो काम करेल त्याला व्हाईसरॉय म्हणायचे आणि जो इंग्लंड मध्ये काम करेल त्याला काय म्हणायचे? भारत मंत्री. आणि पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग नियुक्त झाला आणि पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले. अरे आहे का? कारच्यानं तुम्हाला कुठं नेऊन सोडावते कळा नाही मला. एक प्रश्नाचं उत्तर आहे ना सलोनी तुला. कुठल्या शाळेत शिकली का माहिती? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेतो मी. हा, आता हा थोडासा डेंजर क्वेश्चन आहे. काय विचारलंय बघा, विकेंद्रीकरणाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली? विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय? तर आपण जर पाहिलं, विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटलं जातं? विकेंद्रीकरणाचा जनक कोण होत? बरोबर. तर पहिली जनगणना ज्यांच्या कालखंडामध्ये झाली त्यांना विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मियो. त्यांचं नाव काय आहे? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण? लॉर्ड मियो. लॉर्ड मियोचा कालावधी किती आहे? लॉर्ड मियोच्या कालामध्ये सर्वात पहिली जनगणना झाली. मग जनगणना कधी झाली सगळ्यात पहिली? तर 1871 साली झाली. कधी झाली? 1871 साली झाली. बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर आपण गेलो तर तुम्हाला कळतंय की विकेंद्रीकरणाची सुरुवात 71च्या पुढे. मग या ठिकाणी बघितलं तर भारत सरकारचा कायदा 1919. ओके. मग याचं उत्तर येत आहे की विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला म्हणतात की दुहेरी पद्धतीची प्रांतामध्ये असणारी शासन पद्धती. ओके. विकेंद्रीकरण. आणि 1919च्या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रांतामध्ये सुद्धा दुहेरी शासन पद्धती काय झालेली पाहायला मिळते ना आपल्याला. आणि 35च्या कायद्याने प्रांतामध्ये शासन व्यवस्था बंद झाली आणि केंद्रातली त्यांनी मात्र चालू ठेवली. आपण बघितलंय काल. म्हणून त्याला म्हणतात विकेंद्रीकरणाची सुरुवात कोणत्या कायद्याने झाली? बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का. 1919च्या कायद्याने विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजे दुहेरी पद्धतीला सुरुवात झाली. जसं आपण म्हणतो पंचायत राज का भारतात चालू झालं, तर पंचायत राजचं मेन उद्देश काय होतं? मी पंचायत राज शिकवताना सांगितलं, लोकशाहीचं विकेंद्रीकरण. पंचायत राजचा उद्देश काय होता? लोकशाहीचं विकेंद्रीकरण. म्हणजे काय? गावामध्ये ग्रामपंचायत, त्या ठिकाणी सरपंच काम करेल, तालुक्याला पंचायत समिती, जिल्ह्याला जिल्हा परिषद, त्याला म्हणतात लोकशाहीचं विकेंद्रीकरण. आलं लक्षात? तर याचं उत्तर आहे 1919चा कायदा. ठीक आहे. चला क्लिअर करू. नेक्स्ट बघूया. बघा काय विचारलंय, पोर्टफोलिओ पद्धत सिस्टम कोणत्या कायद्याने सुरू झाली? आता पोर्टफोलिओ म्हणजे नेमकं काय? याचा शब्दाचा अर्थच तुम्हाला कळला नाही. बरोबर आहे की नाही? कारण याचं उत्तर येणार तर 100% नाही आणि ट्राय पण करणार नाही. बरोबर. पोर्टफोलिओ पद्धत म्हणजे काय? असाही एक प्रश्न तुम्हाला. आता इंडियन काउन्सिल ऍक्ट येणार नाही आणि इंडियन काउन्सिल ऍक्ट सुद्धा येणार नाही. हे दोन कायदे मायनस झाले. का? कारण हे दोन कायदे राणीने केले होते. ओके. इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट 92 चा हे पहिला परिषद कायदा, दुसरा परिषद कायदा. आलं लक्षात? कारण हे दोन राणीचे कायदे आहेत. आता प्रश्न येतोय ते इंडियन काउन्सिल ऍक्ट हा 9चा. पण आपल्याला त्याला काय म्हणायचंय? तर या ठिकाणी इंडियन काउन्सिल ऍक्ट हा
1909 चा कायदा याचं उत्तर आहे. म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे, पोर्टफोलिओ पद्धत म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला म्हणतात विभक्तीकरण. ओके. विभक्तीकरण. पोर्टफोलिओ पद्धत. थोडक्यात त्याला म्हटलं जातं विभक्तीकरण. म्हणून त्याचं उत्तर येणार आहे 1909 चा कायदा. ओके. 1909 चा कायदा. हे थोडे डेंजर क्वेश्चन आहेत म्हणून तर आपल्याला प्रश्न बघायचेत. लक्षात घ्या. प्रश्न कळाला असेल. 15 ला जाऊया. 15 चं उत्तर अवघड नाहीये. चला बोला लवकर. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ बघा विभक्तीकरण कोणत्या कायद्याने सुरू झालं? मुस्लिमांसाठी 1900 हा 1909 चा मुस्लिम 9 चा कायदा आहे 9 चा. आता 1919 चा विचारला असता तर कोणासाठी राखीव होते, विभक्त होते? सांगितलंय ना. 35 मध्ये कोणाला राखीव होते? अपोजिट केलंय तरी येत नाही. इथे मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ. 19 ला कोणाला? हा महिलांना 35 चा कायदा आहे. ओके. आणि ख्रिश्चन हा हा शीख आणि हा एससी. बघा सोपं आहे. हे 3 कायदे अशा पद्धतीने अपोजिट लक्षात ठेवायचे. 9 चा कायदा मुस्लिमांसाठी आहे, 19 चा कायदा शीख आणि एससी साठी आहे, मागासवर्गीयांसाठी. आणि 35 च्या कायद्यामध्ये मुस्लिम सॉरी महिला आणि ख्रिश्चन, महिला आणि ख्रिश्चनसाठी राखीव आहे. सोपं. ठीक आहे. ओके. हा 15 क्वेश्चन होते काय? ठीक आहे. क्लिअर झाला? तर आता आपण जाऊया आपल्या टॉपिक मध्ये. पहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या टॉपिक वरती जायचंय. आणि बघा आता या ठिकाणी खूप आयएमपी आहे. दुसरा टॉपिक हा मोठा पण आहे. टॉपिक नंबर 2 परीक्षेसाठी खूप महत्वाचा. घटनेची निर्मिती व प्रक्रिया. ठीक आहे. पेन दिसत नसेल तर सांगा. पेन दिसतोय क्लिअर? नाहीतर रेड घेतो. चला. हा ओके. चला आता राज्यघटना बनवायची आहे. पहिल्या टॉपिक मध्ये बघितलं आपण राज्यघटनेची पार्श्वभूमी कशा पद्धतीने कायद्याने राज्य चालायचं. बरोबर. 73 पासून सुरू झालेले कायदे 47 पर्यंत थांबले. राज्यघटनेचं पहिलं चॅप्टर आणि खूप महत्वाचं आहे. ते चॅप्टर तुम्हाला 2 सब्जेक्ट मध्ये उपयोगी पडतं. पुन्हा मी सांगितलं हिस्ट्री आणि पॉलिटी. 100% दोन्ही मध्ये एखाद्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो प्रिलिम्स आणि मेन्सला सुद्धा. लक्षात ठेवा कंबाईन ग्रुप बी आणि सी ला अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि म्हणून त्याला आपण हायलाइट सुद्धा केलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करणं ही काळाची गरज आहे. ओके. आता नेक्स्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे की राज्यघटना बनवायची तर सगळ्यात पहिले काय झाली तर मागणी. आता आपण लक्षात घ्या की प्रत्येक टॉपिकला हायलाइट करायचंय म्हणजे हे जे मी पॉइंट सांगेल त्याला तुम्हाला हायलाइट करायचंय. सगळ्यात पहिले राज्यघटनेची ब्रिटिश सरकार असतानाच मागणी झाली. बरोबर. ब्रिटिश सरकार असतानाच मागणी झाली. आता ह्या मागणी या पहिला पॉइंट आहे आपला आणि या पहिल्या पॉइंट वरती एमपीएससी ने 4 प्रश्न विचारलेत आणि ते चारही प्रश्न लेक्चर मध्ये मी हायलाइट करेल. आता मागणी सर्वात पहिले कधी झाली तर 1920 ला यंग इंडिया या साप्ताहिकातून सगळ्यात पहिले महात्मा गांधींनी मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळतं.
फक्त राज्यघटना असावी असं लेखच्या स्वरूपात. त्यानंतर जर आपण गेलो तर 1924 मध्ये मोतीलाल नेहरू, लक्षात ठेवा, मोतीलाल नेहरू यांनी सुद्धा राज्यघटनेची मागणी केलेला किंवा मागणीच्या संदर्भात लेख आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जर आपण बघितलं तर 1929 साली लाहोर अधिवेशन भरलं. या अधिवेशनात वास्तविक राज्यघटनेची मागणी आपल्याला पाहायला मिळत नाही, पण राज्यघटनेला पूरक असं संमेलन या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, नेहरू अध्यक्ष होते 29 ला आपण गेलो तर. आता हे तुम्हाला पॉइंट माहित असायला पाहिजे, पण मी एमपीएससीचे प्रश्न सांगेल, ते प्रश्न तुम्हाला हायलाइट करायचे आहेत. त्यानंतर चौथा पॉइंट आहे, हा जो प्रश्न आहे हा एमपीएससी ने विचारलाय, स्टार करून अंडरलाईन करून घ्यायचा आहे. एमपीएससी तुम्हाला काय विचारणार आहे? एमपीएससी विचारणार आहे, पहिली राज्यघटनेची व्यक्तिगत मागणी करणारे व्यक्ती कधी आणि केव्हा आणि कुणी केली. लक्षात ठेवा, ही ज्या मागण्या होत्या ह्या पूरक मागण्या होत्या, पण एक्झॅक्टली आम्हाला राज्यघटना पाहिजे अशी मागणी पहिल्यांदा कोणी केली असं एमपीएससी विचारेल. तर 1934 ला व्हेरी आयएमपी करायचंय. राज्यघटनेची एमपीएससी ने सुद्धा प्रश्न टाकलाय, त्याचं उत्तर हेच लिहायचंय तुम्हाला. राज्यघटनेची सगळ्यात पहिली व्यक्तिगतरित्या मागणी करणारे व्यक्ती आहेत 1934 ला. त्यांचं नाव आहे मानवेंद्रनाथ रॉय. याला अंडरलाईन करायचं, व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. मानवेंद्रनाथ रॉय या व्यक्तीने सगळ्यात पहिली राज्यघटनेची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात पहिली राज्यघटनेची मागणी मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली. हा प्रश्न एमपीएससी ने खूप वेळा विचारलाय. मागणी या पहिल्या टॉपिक वरती आपल्याला जात असताना 4 प्रश्न एमपीएससी ने विचारलेले आहेत आणि 4ही प्रश्न मी लेक्चर मध्ये सांगणार आहे. पहिला प्रश्न व्यक्तिगत मागणी मानवेंद्रनाथ रॉय 1934. चला पुढे, मी हे क्लिअर करतो आणि वरती लिहितो मागणी पॉइंट. ठीक आहे. दुसरा प्रश्न, पहिला 1934 मानवेंद्रनाथ रॉय. दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला परीक्षेत विचारलं जाईल की काँग्रेसने, हाही प्रश्न टाकलाय एमपीएससी ने, अंडरलाईन करायचंय त्याला. काँग्रेसने संविधानाची मागणी कधी केली? 1934 साली वाराणसी. आता जे पण तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचं पुस्तक वापराल, काय 34च आहे ना, काही पुस्तकांमध्ये 34. जे पण तुम्ही कॉन्स्टिट्यूशन आणि पुस्तक वापराल त्या ठिकाणी तुम्हाला याचा आन्सर भेटणार नाही. पण ज्यावेळेस एक डीप लेवलचा प्रश्न मी पाहिला, एम लक्ष्मीकांतचं जरी पुस्तक तुम्ही रेफर केलं तरी त्याच्यात हे नाव नाही. म्हणजे काँग्रेसने मागणी केलेला आहे, पण एका परीक्षेत विचारलंय की काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात संविधानाची मागणी केली. वाराणसी या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात काँग्रेस पक्षाने संविधानाची मागणी केलेली पाहिजे. हा एक प्रश्न. चला 2 प्रश्न. तिसरा प्रश्न, 1938 साली हरिपुरा या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात नेहरूंनी नियोजन समितीची स्थापना करून संविधानाची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. 38 साली हरिपुरा या ठिकाणी
अधिवेशन भरलं, नेताजी सुभाषचंद्र बोस त्याचे अध्यक्ष होते. 1938 साली हरिपुरा या ठिकाणी अधिवेशन भरलं राष्ट्रीय सभेचं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनात नेहरूंनी नियोजन समितीची स्थापना करून संविधान मागणी केली. ओके, चला पुढे. चौथा प्रश्न खूप महत्वाचा, याला स्टार करायचंय. मी हायलाइट करेल प्रश्नावरती जे एमपीएससी पडलेत ते, आणि तुम्हालाही हायलाइट करायचंय. परीक्षेत विचारलंय की एवढ्या सगळ्या मागण्या ह्या भारतीय नेत्यांनी काँग्रेसने केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एमपीएससी विचारतं की ब्रिटिश सरकारने भारताची राज्यघटनेची मागणी कधी मान्य केली. ओके, लक्षात ठेवा. 1940 साली ब्रिटिश सरकारने भारतीयांची ऑगस्ट योजना नावाच्या योजनेअंतर्गत मागणी जी आहे संविधान बनवायची ती सरकारने मान्य केली. जे प्रश्न मी हायलाइट करतोय ते सगळे प्रश्न एमपीएससी ने टाकलेले आहेत, त्याला मी फोकस करतोय. ओके, त्यानंतर जर आपण बघितलं तर पाचवा मुद्दा आहे 1942 साली क्रिप्स योजना ब्रिटिश सरकारने आणली आणि भारतीय राज्यघटना ही भारतीय व्यक्ती बनवतील असंही या योजनेच्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं पाहायला मिळतं. महात्मा गांधींनी या योजनेचं वर्णन करताना बुडत्या बँकेचा चेक असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, क्रिप्स 42 ला क्रिप्स योजना आणली ब्रिटिश सरकारने. नाही, भारतीय लोक बनवतील म्हटले, पण त्याच्यामध्ये सरकारचा पण हस्तक्षेप असेल. हा, भारतीय लोक बनवतील पण त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होता. आता इथे लक्षात घ्या, क्रिप्स योजना आली. क्रिप्स योजनेच्या अंतर्गत भारतीय लोक राज्यघटना बनवतील असं म्हटलं, पण त्यामध्ये सरकारचा थोडाफार हस्तक्षेप होता. म्हणून महात्मा गांधींनी या योजनेचं वर्णन बुडत्या बँकेचा चेक असं केलं. महात्मा गांधींनी या योजनेचं वर्णन काय केलं? बुडत्या बँकेचा चेक असं वर्णन केलेलं पाहायला मिळतं. आता यानंतर शेवटचा पॉइंट आहे, हे क्लिअर करतो की परीक्षेत विचारलेला, अनेक वेळा विचारलेला प्रश्न की भारताची राज्यघटना बनवण्याची परवानगी 1946च्या कॅबिनेट मिशनने दिली. यालाच दुसरं नाव आहे त्रिमंत्री योजना. अनेक वेळा एमपीएससी मध्ये रिपीट झालेला आहे. जे मी प्रश्न सांगितले ते प्रश्न परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. सगळे पडलेले प्रश्न सांगितलेत पहिल्या पॉइंट मध्ये. आता कदाचित एमपीएससी तुम्हाला थोडस अवघड करू शकतंय की नाही, कॅबिनेट मिशनलाच दुसरं नाव आहे त्रिमंत्री योजना. ऑब्लिक, दोघांचा अर्थ एकच आहे. 3 कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते म्हणून त्रिमंत्री. कदाचित परीक्षेला तुम्हाला डीप क्वेश्चन विचारला जाईल की हे कॅबिनेट मिशन भारतात कधी आलं, तर त्याची डेट विचारली जाऊ शकते.
24/मार्च/1946 ला आले. हे डेट लक्षात घ्यावी लागेल. कदाचित मेन्सला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कॅबिनेट मिशन ऑब्लिक त्रिमंत्री योजना, माईक म्यूट करा. प्रश्न विचारायचा असेल तर चालू करा. हा, आता दुसरा प्रश्न असा आहे की या कॅबिनेट मिशन मध्ये 3 कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते ज्यांनी भारताला राज्यघटना बनवण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्या 3 व्यक्तींची नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. ठीक आहे, मग त्या 3 व्यक्तींची नावं: पॅथिक, लॉरेन्स, ओके, एवी अलेक्झांडर, आणि तिसऱ्या मंत्र्याचं नाव आहे, ज्याची योजना 42 ला आली होती, त्याचं नाव आहे रॉबर्ट क्लिक्स. तर हे 3 व्यक्तींची नावं, म्हणजे हे होते 3 कॅबिनेट दर्जाचे मंत्री ज्यांनी भारताला राज्यघटना बनवण्याची परवानगी दिली. असे पहिला पॉइंट या ठिकाणी एंड झाला. सगळे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. समजलं? पॉइंट विसरायचा नाही, कारण 16-17 पॉइंट मध्ये आपल्याला राज्यघटना शिकायची. जेवढी राज्यघटना तुमची चांगल्या पद्धतीने होईल, एमपीएससी सगळ्यात जास्त प्रश्न राज्यघटनेवर विचार, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा 50% सिलेबस कव्हर होतं. काय अडचण येणार नाही. ओके, क्लिअर करू. चला, पहिला पॉइंट क्लिअर झाला. मागणीला मान्यता मिळाली 46च्या कॅबिनेटने. आता दुसरा पॉइंट आहे मागणीनंतर. मागणी मान्य केल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागतील? निवडणुका घ्यावे लागतील. दुसरा मुद्दा, व्हेरी एमपी पॉइंट नंबर 2. मागणी मान्य झाली, आपल्याला राज्यघटना बनवायची. राज्यघटना बनवत असताना आपल्याला काय घ्यावं लागतील? निवडणुका घ्याव्या लागतील. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आता ह्या निवडणुका जर आपण बघितल्या तर 1946 ला झाल्या. कधी झाल्या? 46 ला. त्यावेळी भारत देशात नेहरूंच्या अंडर हंगामी सरकार स्थापन झालेलं पाहायला मिळतं. म्हणजेच आपल्याला परीक्षेला एक प्रश्न खूप हार्ड लेवलला विचारला जातो की 46चं मंत्रिमंडळ आणि 47चं मंत्रिमंडळ. ओके, मग 46च्या मंत्रिमंडळामध्ये जे काही व्यक्ती मंत्री होते त्यामधले 3 व्यक्ती पाकिस्तानात गेले. ओके, म्हणून त्यांच्या जागी नवीन मंत्र्याची नियुक्ती झाली. आणि 46च्या मंत्रिमंडळामध्ये एक पण महिला मंत्री नव्हती आणि 47 मध्ये एक महिला मंत्री होत्या, त्याचा उल्लेख. 46 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री नव्हते, मग त्यांच्या जागी कोण कायदा मंत्री होते हे अपोजिट करावं लागेल. आणि बाकीचे जे ठराविक मंत्रिमंडळ आहे ते पण आपल्याला पाहावं लागेल. काय हरकत नाहीये. सगळ्यात पहिलं आपल्याला काय बघावं लागेल? निवडणुका. आता निवडणुकीमध्ये ऑल इंडियासाठी ज्या जागा डिक्लेअर झाल्या त्या 389 झाल्या. किती झाल्या? 389. आता ह्या 389 ला आपण जर बघितलं तर निवडणुका घेत असताना 3 टप्प्यामध्ये डिवायडेशन केलेलं पाहायला मिळतं. ब्रिटिश सरकार होतं म्हणून त्याला प्रांत म्हणायचे. त्याचबरोबर भारतामध्ये काही व्यक्ती राजे होते आणि ज्या ठिकाणी राजे होते त्याला संस्थानिक म्हणायचे. त्याचबरोबर दोन्हीच्या मध्ये जसं आज केंद्रशासित प्रदेश असतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी एक प्रदेश आयुक्त प्रदेश. कोणता? ओके, आयुक्त प्रदेश असं म्हटलं जातं. आयुक्त प्रदेश. आता ह्या जागा आहेत किती? ऑल इंडियासाठी 389. त्यामध्ये 3 विभाग पाडले आपण. सगळ्यात पहिला प्रांत आहे. प्रांतासाठी 292 जागा. किती जागा? 292. संस्थानिकांसाठी किती जागा? 93 जागा. आणि आयुक्त प्रदेशसाठी किती जागा? 4. टोटल झाली आपली 389. समजलं असेल. डायग्राम ऍज इट इज प्रमाणे एमपीएससी विचारतं. ऑल इंडियासाठी जागा किती होत्या? ओके, आणि विभागावाईज जागा. आता याच्या खाली आपल्याला काही प्रश्न तयार करावे लागतील. नंबर 1 टीप लक्षात ठेवा की एक प्रतिनिधी, म्हणजेच आज जर विचारलं तर एमपी म्हणू शकतो. एक प्रतिनिधी
10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करेल. किती लोकांचं? लक्षात ठेवा. एक प्रतिनिधी म्हणजे 389 मध्ये एक प्रतिनिधी 10 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करेल. नंबर 2 नंबर 2 काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे त्यावेळी भारत देशात असणारे 2 प्रमुख पक्ष. तिसरा जर निवडून आला तर त्याला आपण काय म्हणायचं? अपक्ष. चला पुढे. तिसरा प्रश्न आहे की एससी आणि एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं जाईल. एससी आणि एसटी ला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं जाईल. चौथा पॉइंट वरती येतो. हा हा दुसरा पॉइंट आहे त्यावेळी भारत देशात 2च पक्ष होते, काँग्रेस आणि मुस्लिम लीग. तिसरा पॉइंट आहे मागासवर्गीय म्हणजे एससी आणि एसटी साठी लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्यात येतील. त्यावेळी फिक्स नव्हतं. ओके. आणि चौथा पॉइंट व्हेरी आयएमपी आहे. हे जे संस्थानिक आहेत यांनी निवडणुकीवरती काय घातला? बहिष्कार घातला. पॉइंट टू बी नोटेड. व्हेरी आयएमपी. संस्थानिक म्हणजे राजा. चौथा पॉइंट लिहायचा आहे तुम्हाला. संस्थानिकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला म्हणजे 93 जागा मायनस झाल्या. लक्षात ठेवा. किती जागा? 93 जागा मायनस झाल्या. टेबल नंबर 1 समजला असेल तर आपल्याला 2 मध्ये जायचंय. क्लिअर झालाय का? नाही 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 नाही. त्यांना जागा निश्चित नव्हत्या. त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जातील. चलो टेबल क्लिअर करू. हा झालंय. चलो सांगा आता मला टेबल नंबर 2. आपण निवडणुका किती जागांसाठी केल्या? 296. कारण 93 जागा हे बहिष्कार घातला ना, मग उरल्या किती जागा? 296 उरल्या. कारण आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बनवायचं, निवडणुका घेणं तर बंधनकारक होतं. राईट. बघा टेबल नंबर 2. टेबल नंबर 1 389 चा टेबल लक्षात ठेवायचा. टेबल नंबर 2 296 चा टेबल लक्षात ठेवायचा. आता 296 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रमुख पक्ष कुठला आहे? काँग्रेस. मग सर्वात जास्त जागा कोणाला मिळाल्या? काँग्रेसला मिळाल्या. किती मिळाल्या? 208 जागा मिळाल्या. राईट. त्यानंतरचा दुसरा पक्ष कोणता आहे? मुस्लिम लीग आहे. मुस्लिम लीगला किती जागा मिळाल्या? 73. आणि त्यानंतर जर दोन्ही पक्षात नसेल तर त्याला अपक्ष. अपक्षांसाठी किती जागा आहेत? 15. टेबल नंबर 2 कंप्लीट. ओके. आता नीट लक्षात घ्या. याच्या खाली आपल्याला काही प्रश्न तयार करायचे. बहुमत तर 100% काँग्रेसला मिळालं. कॉन्स्टिट्यूशन बनायचं काही प्रॉब्लेम नाही. कारण बहुमत कुणाला मिळालं? काँग्रेसला. मात्र त्यामध्ये काही प्रश्न आपल्याला. ओके. सगळ्यात पहिलं की या 296 मध्ये एकूण, हे खूप महत्वाचं आहे, 15 महिला निवडून आल्या. व्हेरी आयएमपी. 296 मध्ये किती महिला निवडून आल्या? 15.
त्याचबरोबर त्याच्या खाली या 73 जागा मुस्लिम लीगच्या सांगितल्या जातात. त्यामध्ये फक्त एक महिला निवडून आली. ओके, याचा अर्थ 14 महिला ज्या होत्या त्या काँग्रेसच्या होत्या पक्षावाईज विचारल्या तर, आणि एक महिला मुस्लिम लीगची होती. मग मुस्लिम लीगची जी महिला आहे तिचं नाव आहे बेगम रसूल. काय नाव आहे? बेगम रसूल. ओके, तर हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आणि यानंतरचा तिसरा जो प्रश्न आपल्याला पाहायचा आहे म्हणजे या टेबलमध्ये, तो म्हणजे या 15 महिलांची नावं जी परीक्षेला विचारली जातात. 15 महिलांची नावं आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या. हे खूप महत्वाचं आहे. जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतंय, नाव विचारलं जाऊ शकतंय, एका महिलेचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतोय. दलित महिला कोण आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा 15 महिलांची नावं पाहणं गरजेचं आहे. हा टेबल नंबर 2 समजला सगळ्यांना? ओके, टेबल नंबर 2 समजला सगळ्यांना? क्लिअर? चला, आता याच्यातला तिसरा पॉइंट आपण करूया. पॉइंट नंबर 3, महिलांची नावे. महिलांची नावे हा घेऊन व मतदारसंघ स्वातंत्र्यानंतरचा हे घेतल्यानंतर. ठीक आहे, तिसरा पॉइंटला नाव लिहायचंय सगळ्यांनी. महिलांची नावे आणि त्यांचा मतदारसंघ. टोटल महिला किती निवडून आल्या? 15. आणि 15 महिलांची नावं आणि त्यांचा मतदारसंघ. चला पुढे. मग एक महिला आपण या ठिकाणी पाहूया. हंसा मेहता. ठीक आहे, कुठून निवडून आल्या? मुंबई मधून निवडून आल्या. ओके, यांच्यावरती खूप वेळा प्रश्न आलाय. हंसा मेहता मुंबई मधून निवडून. दुसरा, ओके, दुर्गा देशमुखचा खूप वेळा प्रश्न आलाय. दुर्गा देशमुख, सी डी देशमुखच्या पत्नी, या कुठून निवडून आल्या? मद्रास प्रांतातून निवडून आल्या. दुर्गा देशमुख कुठून आल्या? मद्रास मधून निवडून आल्या. लक्षात? खूप महत्वाचा प्रश्न हा. याच महिला शिक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा होत्या. गेल्या वर्षी एमपीएससी ने विचारले. महिला शिक्षण आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष दुर्गा देशमुख मद्रास प्रांतातून निवडून आल्या. चला, तिसरी महिला जर विचारले तर आता ज्यांचं नाव पाहिलं आपण, बेगम रसूल. ओके, संयुक्त प्रांत. ठीक आहे, नंबर 4 मध्ये जर आपण पाहिलं, सरोजिनी नायडू. ठीक आहे, संयुक्त प्रांत. नंबर 5, मालती चौधरी. पंडित नेहरू यांची बहीण ही सुद्धा संयुक्त प्रांत वाराणसी इथून निवडून आल्या. रेणुका रेड्डी. त्यानंतर मस्कर. दक्षिणी वेल्लू नादन मद्रास. ओके, ही नावं लिहा पहिली. कोड क्लिअर झाल्याच्या नंतर बाकीच्यांची नावं मी तुम्हाला टाकून देतो. टोटल 15 महिला आणि त्यांचा मतदारसंघ. मालती चौधरी कुठून आले?
चौधरी. ओके, नाव पूर्ण घ्या. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. ओके. दक्षिणी वेल्लू नादनच्या खाली लिहायचंय पहिली दलित महिला. दक्षिणी वेल्लू नादनच्या खाली लिहायचंय पहिली दलित महिला. ओके, पहिली दलित महिला. त्याच्यानंतर ॲना मस्करीन यांच्या खाली लिहायचंय पहिली ख्रिश्चन महिला. ॲना मस्करीन, पहिली ख्रिश्चन महिला. दुर्गा देशमुख यांच्या खाली लिहायचंय पहिल्या स्त्री शिक्षण आयोगाच्या अध्यक्ष. ज्या महिलांच्या खाली मी काही विशेष सांगतोय ते तुम्हाला नोट डाऊन करायचंय एक एक मार्कासाठी. खूप IMP आहे. हंसा मेहता, मुंबई प्रांत. त्यानंतर खूप महत्वाचा प्रश्न ते म्हणजे विजया लक्ष्मी पंडित, पंडित नेहरू यांची बहीण, पहिली महिला कॅबिनेट मिनिस्टर. वाक्यरचना नीट आहे का? पहिली महिला मंत्री विचारली, तिचं नाव आहे राजकुमारी अमृत कौर बादल. पण त्या राज्यमंत्री होत्या. शब्दाकडे लक्ष असू द्या. तुम्हाला विचारलं जाईल भारतातील पहिली कॅबिनेट महिला मिनिस्टर. भारतातील पहिली कॅबिनेट महिला मिनिस्टर, तर त्यांचं नाव असेल. ओके, ठीक आहे. तर प्रत्येक ठिकाणी हायलाइट करायचंय ज्या महिलांखाली मी काही वाक्य रचना सांगितली त्या त्या महिलांची नावं त्याच्या खाली विशेष टाकून द्या. खूप IMP आहे. दुर्गा देशमुख पहिल्या स्त्री शिक्षण आयोगाच्या अध्यक्षा. नाही, कॅबिनेट मिनिस्टर विजया लक्ष्मी पंडित, भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. आणि जर भारतातील पहिल्या महिला मंत्री विचारल्या तर त्यांचं नाव राजकुमारी अमृत कौर बादल. त्या सुद्धा निवडून आल्यात, पण त्याच्या खाली आपल्याला पाहायचंय ही नावं बसली नाहीत म्हणून ती देतोय. आणि हे क्लिअर झाल्याच्या नंतर बाकीच्या उरलेल्या महिलांची नावं तुम्हाला मी देतो. ओके, बर किती नावं झालेत बघा? 10 झाले का? ओके, आता 5. हा, भारतातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट शब्द आला पाहिजे. पण भारतातल्या पहिल्या महिला मंत्री विचारल्या तर पुढे नाव येणार आहे राजकुमारी अमृत कौर बादल, ज्या पंजाब प्रांतातून निवडून आल्या. ओके, हे झालंय सगळं. 10 नावं झालेत. प्रत्येक महिलाचं वैशिष्ट्य लिहिलंय. चला लवकर क्लिअर करायचंय. पुढे क्लिअर करू. ओके, डन डन. चला चला. 11 राजकुमारी, लगेच घेऊन टाकतो, अमृत बादल. ओके, यांच्या ब्रॅकेट मध्ये लिहायचंय या भारतातल्या पहिल्या महिला मंत्री होय, पण त्या राज्यमंत्री होत्या आणि त्यांच्याकडे आरोग्य खातं होतं. हे लक्षात असू द्या. आणि ह्या कुठून निवडून? पंजाब. हा,
एमपी मधनं निवडून आल्या. आहेत त्या पंजाबच्या, पण निवडून एमपी मधनं आल्या. घेतलं? चलो. 11 नंतर पाहूया 12. 12 मध्ये आहेत हा पौर्णिमा बॅनर्जी. बॅनर्जी संयुक्त प्रांत. आता बऱ्याच पोरांना कळत नाही संयुक्त प्रांत म्हणजे नेमकं काय. तर संयुक्त प्रांत म्हणजे यूपी होय, लक्षात ठेवा. संयुक्त प्रांत म्हणजे यूपी. ठीक आहे. त्यानंतर अम्मा स्वामीनाथन मद्रास. त्यानंतर सुचिता कुरपालानी संयुक्त प्रांत. आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं यूपीच्या पहिल्या महिला सीएम. यूपीच्या पहिल्या महिला सीएम किंवा भारतातल्या पहिल्या महिला सीएम लिहिलं तरी चालेल. भारतातील पहिल्या महिला सीएम सुचिता कृपलानी. आणि लास्टला एक नाव राहिले ना, मालती चौधरी. ओके. आणखी एक महिला राहिली. घेतलं ते सुरुवातीलाच एकलाच. हा लीला रॉय. लीला रॉय बंगाल. ओके. नावं झाली का बघा कंप्लीट. 15 नावं. पुढे त्यांचा प्रांत. टोटल 15 नावं व्हायला पाहिजे. हंसा मेहता टॉपलाच नाव घेतलं. हा झालं, घेतलं ना खाली काय. लीला रॉय बंगाल प्रांत. हा ओके. 11, 12, 13, 14 आणि 15. चलो क्लियर करू. हा पॉइंट समजला असेल. तिसरा. चला चौथा पॉइंट बघायचा आता. की मी तुम्हाला सांगितलं आता चौथा पॉइंट आपल्याला 2 अँगल मध्ये बघायचा आहे, तो वेगळ्या पद्धतीने कसा. तर लक्षात असू द्या, ह्या ज्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका 1946 ला झाल्या. कधी? 46 ला. तेव्हा पाकिस्तान आपल्यामध्ये होता. राईट. एवढं तर समजतंय. आता तुम्हाला काय विचारलं जाईल, तर या ठिकाणी चौथा पॉइंट असा आहे की जेव्हा पाकिस्तानचं डिवायडेशन झालं. ओके. पाकिस्तानचं डिवायडेशन झालं आपल्याला माहित आहे की 14 ऑगस्ट 1947. ओके. आणि आपला भारत देश जो आहे तो 15 ऑगस्ट 1947. आणि निवडणुका जर आपण बघितल्या तर 1946 ला झाल्यात. राईट. म्हणजे त्यावेळी जे काही जागा सांगितल्या, जे काही प्रांत सांगितले, जे काही संस्थानिक सांगितले, हे पाकिस्तानला पकडून सांगितले. कोणाला पकडून? पाकिस्तानला. आता 47 ला पाकिस्तान तिकडे गेला तर आपल्याला विचारलं जातं की स्वातंत्र्यानंतर, व्हेरी आयएमपी पॉइंट आहे हा, स्वातंत्र्यानंतर भारत देशातील असणारे प्रांत, संस्थानिक आणि आयुक्त प्रदेश यांची टोटल तयार ठेवणे. बरोबर. मग तुम्हाला विचारली जाईल
कधी नंतर? अरे यार, 1947. ओके. आता 47 पूर्वीचा एक टेबल आपण कंपॅरिझन करूया फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. इकडे मी 46 चा टेबल लिहितो. ज्या निवडणुका बघितल्यात आपण 389 आणि त्याच्या खालचा 3 टेबल. राईट का रे पोरांनो? मग 292, 93 आणि 4 हा टेबल बघितला ना आताच. आता आपल्या भारताचा टेबल बघायचा झाला तर विचारला जातो. ठीक आहे. मग भारताच्या टेबल मध्ये टोटल जागा किती? ओके. आता इकडे आपण 3चा टेबल काढूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. आता 229, 70 आणि 3 काढा टोटल किती झाली? हा हा असं कसं होईल? 299 होईल ना? हा ओके ओके सॉरी. मला तू 99 पुढे ऐकलाच आम्ही. ठीक आहे. बर टेबल कळला का सगळ्यांना? नसेल समजलं त्यांना. हा 229, 70 आणि 3 बरोबर येईल ना टोटल 299. हा तरी मला चुकतंय ना. 226 यायला पाहिजे. ते पकडून 329 झालते. समज इकडचा टेबल मी परत काढतो. नो डाऊट. अरे यार काय झालं? हा, थांबा 1 मिनिट थांबा. पहिला टेबल तर काढलेलाच आहे. 1 मिनिट फक्त दुसरा टेबल मी काढतो. 47 चा टेबल मी या ठिकाणी काढतो. 299 299च्या खाली 3चा टेबल भारताचा. ठीक आहे. 226, 70 आणि 3. ओके. दोन्ही टेबलचं कंपॅरिझन केलंय. या टेबल मध्ये जर आपण विचारात घेतला तर पाकिस्तान आपल्यामध्ये होता. ओके. आणि हा टेबल जर बघितला तर प्युअर आपल्या भारताचा टेबल आहे. म्हणजे 389 जागा 46 साली होत्या पाकिस्तान आपल्यात असताना. त्यामध्ये 292 प्रांत, 93 संस्थानिक आणि 4 आयुक्त प्रदेश. राईट? समजतंय? ओके. आता 47 ला भारतामध्ये जर आपण टोटल विचारात घेतली तर 299 ही संपूर्ण टोटल. त्यामध्ये 226 प्रांत आणि म्हणून घेऊ शकता. 70 संस्थानिक. ओके. 70 संस्थानिक आणि 3 आयुक्त प्रदेश. ठीक आहे. 3 आयुक्त प्रदेश. आता आयुक्त प्रदेशांची नावं तुम्हाला लिहायची. इकडचे 4 आणि इकडचे 3 मेन ते. ओके. सुरुवातीच्या टेबलचे आयुक्त प्रदेश 4 दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तान. ओके. आता सांगा मग याच्यातला एक मायनस कोणता होईल? हा बलुचिस्तान कुठे येतं? पाकिस्तानात. म्हणजे हे मायनस झालंय. ओके. आणि हे जे 3 आयुक्त प्रदेश आहेत ते इथे येतील स्वातंत्र्यानंतर. दिल्ली, कुर्ग आणि अजमेर. राईट? तर हे जे 2 प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये खूप हेल्प करतील. झालंय क्लिअर? चलो. पॉइंट नंबर किती आहे पुढचा?
ओके. 1 नंबरला आपण मागणी पाहिली, 2 नंबरला निवडणुका, 3 नंबरला महिलांची निवडून आलेल्यांची नावं, 4 नंबरला हा स्वातंत्र्यानंतरचा पाठ, स्वातंत्र्य अगोदरचा आणि नंतरचा पाठ डिवायडेशन केला. 6 नंबर पॉइंट आपल्याला बघायचा आता. ओके. तर 6 नंबरला तुम्हाला विचारलं जातं की जे 15 अपक्ष आहेत. ओके. काय झालं? हे राजश्री, व्हिडिओ बंद झाला? चालूच असेल बघ. हं? बरं, ठीक आहे. पॉइंटला आता पॉइंट लक्षात घ्या, की जे आपण 15 अपक्ष सांगितलेत, तर एम-पी-एस-सी काय करतं, की एक्झॅक्टली विचारतं 15 मध्ये आपल्याला फोड करायचे. 15 अपक्ष म्हणजे ते मुस्लिम लीग. माईक बंद करा तुमचा. माईक बंद करा आणि व्यवस्थित ऐका. हां? अरे असं? व्हाय? व्हिडिओ मोठा होतोय म्हणून. ओके, आवाज येतोय ना? अपक्ष 15 आहेत. का बरं असं? ओके. बघा, चेक करा. अपक्ष 15 आहेत. आवाज येतोय? दिसतोय का? हां, चला. नीट लक्षात घ्या. अपक्ष 15 आहेत, राइट का? आपण सांगितलं. आता अपक्ष म्हणजे नेमकं काय? की जे मुस्लिम लीगमध्ये नाहीत आणि काँग्रेसमध्ये नाहीत, त्यांना अपक्ष. मात्र त्यामध्ये 7 आणि 8. ओके. आता त्यामध्ये 8 जे आहेत, ते कुठल्या ना कुठल्या पक्षाचे आहेत. ओके. म्हणजे नेमकं काय, की त्यांच्याकडे एक छोटासा पक्ष आहे. उल ओके. छोटासा पक्ष म्हणजे कृषक, शेतकरी, शेड्यूल कास्ट, फेडरेशन, मजूर पक्ष, असे छोटे-छोटे पक्षामधनं 8 मेंबर आहेत. किती? 8. आणि जे प्युअर अपक्ष आहेत, म्हणजे ते कुठल्याच पक्षाचा सहारा घेऊन, छोटा असेल नाहीतर मोठा असेल, याच्यातून निवडून आले नाहीत. ओके. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, की कधी काळी विचारलं जातं, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अपक्ष निवडून आले. राइट. पण कधी काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका छोट्या पक्षातून सुद्धा निवडून आलेले, हे लक्षात ठेवा. मग कधी काळी बाकीच्या व्यक्तींची नावं नाही आली, तरी आंबेडकरांचा प्रश्न विचारला जातो. मग आंबेडकर एका शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षातून निवडणूक लढलेले आहेत. ओके. ज्याला आपण अनुसूचित जमातीचा पक्ष म्हणून त्याला नाव आहे. मग या ठिकाणी 8 असे व्यक्ती आहेत. त्यापैकी एक व्यक्तीचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरूर अपक्ष आहेत जर विचारलं तर. पण कधी काळी मेन्स मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष विचारला जाऊ शकतो. 8 अपक्ष. ओके. 7 पक्ष आणि 8 अपक्ष. मोठं झालं काय? नाव तिकडे लिहिलं ना. ओके. 7 पक्ष. थोडं उलट कमी झालं.
15 15 मध्ये फोड करताना 7 कुठल्या ना कुठल्या पक्षाचे म्हणजे छोट्या पक्षाचे आणि 8 प्युअर अपक्ष कोणताच पक्ष नाही एवढी फोड लक्षात ठेवा आणि त्यामध्ये एक नाव लक्षात ठेवा फक्त एक जरी नाव लक्षात ठेवलं तरी चालेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके आणि त्यांचा पक्ष आहे ओके त्याला नाव आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन एससी कास्ट ओके अनुसूचित जमाती शेड्यूल कास्ट फेडरेशन आता इथेच जास्त नाही पण 2 प्रश्न इथेच सांगतो मग मी आपल्या पुढच्या टॉपिक मध्ये जातो नाव तुम्हाला मिळणारच आहे वाचले तर ठीक ओके पण या ठिकाणी 2 प्रश्न आयएमपी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तसं पाहिलं तर निवडून आले नाहीत मग त्यांना त्यांना सुरुवातीला पश्चिम बंगाल मतदारसंघातून राज्यघटनेवर घेण्यात आलं ओके पश्चिम बंगाल मतदारसंघातून त्या ठिकाणी जोगिंदरनाथ मंडल यांनी राजीनामा दिला आणि तिथून ते कॉन्स्टिट्यूशन वर आले पण तो मतदारसंघ 47 ला डिवायडेशन झाल्यानंतर पाकिस्तानात गेला नंतर आवाज येत नाही काय का आंबेडकरांची जी निवडणूक आहे सुरुवातीला वास्तविक त्यांचा पक्ष आहे नीट आहे का जरी तो त्यांचा एक छोटासा पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा किंवा अनुसूचित जमाती ज्याला म्हटलं जातं माईक म्यूट करा व्यवस्थित सांगतो सुरुवातीला पश्चिम बंगाल एक मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जोगिंदरनाथ मंडल हे जे आहेत हे 1946च्या जे हंगामी सरकार स्थापन झालं होतं नेहरूच्या अंतर्गत या ठिकाणी कायदा मंत्री होते लक्षात ठेवा ओके आणि मग जोगिंदरनाथ मंडल यांनी राजीनामा दिला आणि तिथून आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन वरती आले 46 ला नीट समजून घ्या समजलं हा नाही त्या पक्षाचा सहारा घेतला त्यांनी निवडणुकीमध्ये ओके पण त्यांचा स्वतःचा पक्ष होता त्या पक्षाचा अधिकृत सहारा घेतला आता पुढचा प्रश्न समजून घ्या हा मतदारसंघ 47 ला डिवायडेशन झाला आंबेडकरांवरती पुन्हा एक प्रश्न आला की त्यांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये घ्यायचंय पण ते निवडणुकीत जोगिंदरनाथ मंडल यांच्या जागी आले तो मतदारसंघ डिवायडेशन करून तिकडे गेला पाकिस्तानात आणि कॉन्स्टिट्यूशन साठी आंबेडकरांना घेणं खूप गरजेचं होतं टॅलेंटेड व्यक्तिमत्व होतं राईट मग आपल्याकडे दुसरा प्रश्न तयार झाला पहिला प्रश्न समजला असेल तर यस म्हणा मी दुसऱ्यावरती जातो नाव तुम्हाला नोट डाऊन करायचंय ओके डॉक्टर आंबेडकर पश्चिम बंगालचा मतदारसंघ आता मतदारसंघाचं नाव विसरलो ते पण सांगितलं असतं मी तुम्हाला ठीक आहे मतदारसंघामध्ये निवडून येणारे व्यक्ती जोगिंदरनाथ मंडल हे 1946च्या नेहरूच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री पदावर होते एकदम सोपं गणित आहे आणि यांनी राजीनामा दिल्यावर 47 ला कायदा मंत्री झाले राईट ना चला पुढे आता 47 ला पुन्हा आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशन वरती घ्यायचंय समजून घ्या बरं का पण आंबेडकरांचा जो मतदारसंघ आहे तो डिवायडेशन होऊन पाकिस्तानात गेला राईट
आता पुढचा प्रश्न असा आहे की 47 साली आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन वरती पुन्हा आले. मग मुंबई मधून मतदारसंघातून कोणत्या मतदारसंघातून आले? मुंबई. मुंबईमध्ये बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिला. कोणी? बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिला आणि कॉन्स्टिट्यूशन वरती पुन्हा आंबेडकर आले. राईट. समजला पॉइंट? हा. हम्म. मुंबई मतदारसंघ, मुंबई मतदारसंघ चेंज होतोय. वरती मतदारसंघ पश्चिम बंगालचा आहे, जोगिंदरनाथ मंडलचा आहे. मुंबई मतदारसंघामध्ये कोण होतं? बॅरिस्टर जयकर यांनी राजीनामा दिला. कोणी? बॅरिस्टर जयकर. आणि पुन्हा आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन वरती आले. राईट. दोन नावं, दोन व्यक्तींची नावं. समजलं काय? नक्की. चल, पुढचा पॉइंट पाहायचा आहे आपल्याला. आता कंपॅरिझन करायचंय. पुढचा एक्स्ट्रा पॉइंट आहे. मग मी ओके. आता तर निवडणूक झाल्यानंतर इकडे दोन मंत्रिमंडळ द्यायचं. ठीक आहे. आता दोन मंत्रिमंडळ किंवा मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळामध्ये नेहरूंच्या अध्यक्षतेखाली 1946 ला हंगामी मंत्रिमंडळ झालं आणि 1947 ला कायमस्वरूपी मंत्रिमंडळ तयार झालं. असे दोन मंत्रिमंडळ यायला पाहिजे. आता बाकीच्यांची नावं नाही, लक्षात ठेवा. दोन्ही मंत्रिमंडळामध्ये 14च मंत्री होते. हे एक महत्वाचं आहे. दोन्ही मंत्रिमंडळाचे पीएम सेमच होते, नेहरू. इकडे सुद्धा नेहरू. इथे सुद्धा 14च मंत्री होते. ओके. त्यानंतर इथे एकही महिला नव्हती. एकही महिला नव्हती. ठीक आहे. इकडे एक महिला आहे. आता जे जे चेंजेस होतात ते मात्र तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. वास्तविक 14 व्यक्तींची नाव आहेत. पण त्यामध्ये दोन्ही ठिकाणी पीएम सीएम आहे. दोन्ही ठिकाणी 14च मंत्री आहेत. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये महिला नव्हती. दुसऱ्या मंत्रिमंडळामध्ये महिला एक. म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिली महिला मंत्री विचारली तर राजकुमारी अमृत येतोय. राईट की नाही? आता समजून घ्या पुढे काय आहे. ठीक आहे. मग कोण कोणते मंत्री तुम्हाला विचारले जाते? गृहमंत्री. ठीक. इथे सुद्धा गृहमंत्री सेम आहेत, सरदार पटेल. ठीक आहे. इकडे सुद्धा गृहमंत्री सेम आहेत, सरदार पटेल. राईट. आता चेंज काय होतंय? इथं अर्थमंत्री किंवा वित्त मंत्री जे आहेत ते पाकिस्तानचे आहेत. बरोबर. आणि पाकिस्तानचे अर्थमंत्री 47 ला तिकडे गेले. राईट. अली खान नावाचे. आता इथे अली खान नावाचे वित्त मंत्री होते. इकडे वित्त मंत्री चेंज झाले. के पुष्पम शेट्टी. ओके. अर्थमंत्री चेंज झाले. ओके. त्यानंतर इथे कायदा मंत्री, इथे कायदा मंत्री जोगिंदरनाथ मंडल होते. इथे कायदा मंत्री आंबेडकर आहेत. ठीक आहे. इकडे आणखी एक गोष्ट आहे. हा.
के पुष्कम चेट्टी. बघा, जिथं चेंज आहे त्या ठिकाणी हायलाइट करायचंय. त्यानंतर इकडे शिक्षण मंत्री बघा, 46 ला शिक्षण मंत्री सी राजगोपालचारी होते. सी राजगोपालचारी होते आणि इकडे शिक्षण मंत्री चेंज होतात. इथे शिक्षण मंत्री आहेत मौलाना अबू कलाम आझाद. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. राईट. चेंज लक्षात घ्या, चेंज. इकडचे दोन मंत्री, ओके, एक विस्तार आणि एक आहेत ते अली खान, जे पाकिस्तानात गेले. ओके, म्हणून मंत्रिमंडळ थोडस चेंज होतंय. 46 आणि 47 मध्ये तफावत करायची आहे. ओके, बाकी मंत्रिमंडळ सेम आहे. जसं की कृषी मंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 46 ला पण तेच, 47 ला पण तेच होते. ओके, त्यानंतर संरक्षण मंत्री बलदेव सिंग, 46 ला पण तेच होते, 47 ला पण तेच होते. ओके, त्यानंतर रेल्वे मंत्री, ओके, रेल्वे मंत्री जॉन मथाई. ओके, जॉन मथाई. त्यानंतर श्रम मंत्री जगजीवन राम, जिथं सीएम आहे काही करायची गरज नाही. विज्ञान मंत्री, ओके, श्यामाप्रसाद मुखर्जी. चेंजेस जिथं नाहीत त्याला हायलाइट करायची अजिबात गरज नाही. या ठिकाणी हायलाइट करावं लागेल की इथे वित्त मंत्री चेंज आहेत, या ठिकाणी शिक्षण मंत्री चेंज आहेत, या ठिकाणी कायदा मंत्री चेंज आहेत. हे मात्र तुम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, बाकी जे चेंजेस नाहीत गरज नाही. गृहमंत्री दोन्ही ठिकाणी सेम आहे, कृषी मंत्री दोन्ही ठिकाणी सेम आहे. गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, कृषी मंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चेंजेस नाही म्हणून करायची गरज नाही. पहिल्यामध्ये मात्र महिला नाही, दुसऱ्यामध्ये मात्र 47 ला महिलेचं नाव यायला पाहिजे राजकुमारी अमृतकौर बादल, आणि त्यांच्याकडे कोणतं खातं होतं तर आरोग्य खातं. हे जे प्रश्न आहेत हे सिंपल आणि साधे प्रश्न आहेत, पण एक हक्काचा मार्क तुम्हाला निघून जातो. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कायदा मंत्र्याचा. ओके, ज्यांच्या जागी निवडून आले ते पहिले कायदा मंत्री होते 46 ला, आणि 47 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले. शिक्षण मंत्र्याचा प्रश्न आहे. शिक्षण मंत्री 47 ला मौलाना अबू कलाम आझाद होते, तर 46 ला सी राजगोपालचारी होते. त्यावरती प्रश्न विचारला जातोय, आणि म्हणून ही जी तफावत आहे ती खूप महत्वाची आहे. आणि 47 ला जर आपण विचारात घेतलं तर एकच महिला होती, त्या महिलेचं नाव तुम्हाला आलं पाहिजे, राजकुमारी अमृतकौर बादल. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं की यांच्याकडे राज्यमंत्री पद होतं, आणि म्हणूनच मी एक एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला शिकवलाय की जर विचारलं भारत देशातली पहिली महिला कॅबिनेट मिनिस्टर तर विजया लक्ष्मी पंडित. ओके, विजया लक्ष्मी पंडित 1952 साली लोकसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या, लक्षात ठेवा. आणि त्या निवडणुकीमध्ये विजया लक्ष्मी पंडित या वाराणसी मतदारसंघातून निवडून आल्या. त्या पंडित नेहरूंच्या भगिनी आहेत, आणि त्यांना पहिलं कॅबिनेट मिनिस्टर पद देण्यात आलं, आणि त्यांच्याकडेही आरोग्य आणि महिला बालकल्याणचं खातं, सॉरी, महिला बालकल्याणचं खातं देण्यात आलं. यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आणि खूप आयएमपी क्वेश्चन आहे. हा तफावत तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे 46 आणि 47 ची. बाकी एवढा महत्वाचा प्रश्न आहे की जिथं या ठिकाणी जो व्यक्ती नाही तो इकडे आहे, म्हणून तुम्हाला 46 कधी विचारलं जाईल की 46 ला कायदा मंत्री कोण होते, जोगिंदरनाथ मंडल हे उत्तर आलं पाहिजे. कारण कायदा मंत्री जर विचारलं तर डोळं दाखवून पोरग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर देतो, पण 46 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री नव्हते. हे सुद्धा एक 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 अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे परीक्षेच्या दृष्टीने, आणि लक्षात ठेवावं लागेल. आणि म्हणून लक्षात घ्या 46 आणि 47 च कायदा मंत्रिमंडळ, सॉरी, केंद्रीय मंत्रिमंडळ अशा पद्धतीचा पॉइंट तुम्हाला, आणि चेंजेस आले पाहिजेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा किती नंबर आला असेल तर त्या 6 की 7, हा 8 नंबर. चला, आता आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बनवायचंय, आणि कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजेत, हा सॉरी, हा सॉरी सॉरी, त्याच्यामध्येच 8वा पॉइंट घ्या, धर्मानुसार, धर्मानुसार प्रतिनिधी किंवा जागा. हा एक पॉइंट तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जातो. एक छोटा पॉइंट आहे निवडणुकीच्या रिलेटेड.
मग त्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं की हिंदू धर्माचे जे काही आपण निवडून 296 मेंबर दिले असतील, ओके, तर त्यामध्ये आपल्याला टोटल करताना 163 मेंबर हिंदूंचे निवडून आले. त्यानंतर नंबर 2 मुस्लिमचे 80 प्रतिनिधी निवडून आले. त्यानंतर एससी 31 मेंबर निवडून आले. त्यानंतर एसटीचे 6 मेंबर निवडून आले. त्यानंतर अँग्लो इंडियन यांचे सुद्धा 6 मेंबर निवडून आले. नंतर शिखांचे 4 मेंबर निवडून आले आणि पारसी 3 मेंबर निवडून आले. हा एक पॉइंट आहे जो तुम्हाला विचारला जातो की जे काही आपण मेंबर निवडून दिले हे धर्मानुसार किती. ओके, आता बघा जेवढे निवडणुकीमध्ये उभा किती किती जागा होत्या टोटल निवडून आलेल्या जागा किती 200 296 आहे. 299 म्हणजे 3 वाढीव ते. ओके, ते सोडून 296 99 कसे झाले माहित आहे. निवडणूक झाल्यानंतर काही संस्थानिकांनी भाग घेतला निवडणुकीत. आणि लक्षात 5 संस्थानं होती ते पण आपल्याला बघायचे, त्यांची पण नावं विचारली जातात. ठीक आहे, आता याची सगळ्याची टोटल काढा किती येते बघा. सगळ्यांची टोटल 3 4 10 16 20 23 बरोबर आहे. 23 ला 3 अच्छा 2 8 8 16 16 3 19 ओके 19 ला 9 अच्छा ला 1 बघा 293 जागा भरल्या. राईट, बरोबर आहे ना. म्हणून सांगितलं की 296च्या निवडणूक आहेत. अजून 3 जागा उरल्यात. किती 3, पण त्या धर्मानुसार मध्ये कुठे टाकण्यात आल्या नाहीत. 3 व्यक्ती निवडून आले नाहीत का. जरूर आलेत, जरूर आलेत, पण अजून 3 व्यक्ती एक समाज. ओके, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा कॅटेगरी किंवा काय काढले. तर या स्पेसिफिक ज्या जागा आहेत आणि 3चा एक कॉलम आहे कुठला तरी मला तुम्ही दिला नाही तुम्हाला नाही ना. मागच्या वेळी आपल्या लेक्चरला मी झालं कारण 296 ची टोटल यायला पाहिजे. मी एवढं पण सांगितलं होतं की इथे हा ते आहे ना, ते प्रांताचे पण आहेत. बरं घेतलंय हे हिंदूंचे 163, मुस्लिम 80, एससी 31, एसटी 6, अँग्लो इंडियन 6, शीख 4, पारसी 3 आणि आणखी 3 मेंबर कोणाचे तरी निवडून आलेले आणि मग आपली टोटल बरोबर येणार आहे. एक कॉलम आपला लेक्चर मध्ये मागे पण राहिला होता कदाचित. हा ते एक मुद्दा आहे. टोटल आपल्याला 296 जागा पाहिजेत. मग ते इतर 3 ज्या 3चा जो कॉलम राहिलाय तो सुद्धा यायला पाहिजे. 3 जागा कोणाच्या तरी आलेल्या आहेत तर धर्मानुसार जैन धर्म असेल किंवा कुठला धर्म असेल. हा जैन हा ना, पण कारण इथे 293 भरतात आणि निवडून किती आलेत 296. हे आपल्याला 296 ची टोटल काढायची. अँग्लो हा ख्रिश्चन आहेत. अँग्लो इंडियन म्हणजे भारतीय बरोबर. हा इकडे करूया ना आपण, काय फरक पडत नाही एकदा. राईट, व्हेरी नाईस. हिंदू 163. बघा आता पुन्हा एकदा लिहितो म्हणजे तुम्हाला समजून येईल. मुस्लिम 80, एससी 31, एसटी 6,
अँग्लो इंडियन 6, हा शीख 4, पारसी पारसी 3 आणि 8 नंबरला ख्रिश्चन 3. ओके, आता तुमची टोटल बरोबर येईल 296 जेवढ्या निवडणुका झाल्यात. बरोबर, राईटच यायला पाहिजे. आली का? बरोबर येईल 296. हा हा, मागच्या लेक्चरला पण मला आठवलं नव्हतं कदाचित. हे झालं सगळ्यांचा पॉइंट समजलाय? यानंतर एक पॉइंट घेऊ आणि आपलं लेक्चर थांबू. एक पॉइंट आहे प्रांतानुसार जी विभागणी 296 ची आहे, प्रांत आणि संस्थानिक. ओके, त्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात की कोणत्या प्रांतातून सर्वाधिक मेंबर निवडून आले आणि कोणत्या संस्थानिकातून सर्वाधिक मेंबर आले. ओके, वास्तविक संस्थानिकांनी बहिष्कार टाकला होता, पण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनवायला लागले त्याच्यानंतर संस्थानिकांनी सुद्धा भाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा संस्थानिकाच्या आजूबाजूला त्याचे 2 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी छोटा पॉइंट आहे की जी काही आपण 296 सांगतो ते प्रांतानुसार विभागणी केली जाते. प्रांतानुसार किती जागा, तर सगळ्यात जास्त जागा या कोणत्या प्रांतातून निवडून, जसं की आज आपण लोकसभेची निवडणूक घेतो आणि लोकसभेच्या 543 मध्ये सांगतो की सर्वाधिक जागा कोणत्या राज्याच्या असतात, जसं की यूपी म्हणजे 80 मेंबर. त्यानंतर लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र आहे, म्हणजे 2 नंबरला महाराष्ट्रातून किती मेंबर 48. 3 नंबरला कोणतं राज्य आहे, तर 3 नंबरला वेस्ट बंगाल आहे, सॉरी बिहार आहे 42 मेंबर. त्यानंतर मग वेस्ट बंगाल आहे 40 मेंबर. त्यानंतर मग तामिळनाडू आहे, सॉरी आंध्र प्रदेश आहे, पण त्याचं डिवायडेशन झालं त्याच्यामुळे 42 मेंबर तिथून पण जायचे, पण डिवायडेशन झाल्यामुळे 19 आणि 25 झालं. ओके, त्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर तामिळनाडू आहे, तामिळनाडू मधून 39 सदस्य जातात. त्यानंतर आहे एमपी मधून 30 खासदार जातात. त्यानंतर आहे कर्नाटक मध्ये 28 खासदार जातात. त्यानंतर आहे गुजरात मधून 26 खासदार जातात. त्यानंतर आहे राजस्थान मधून 25 मेंबर जातात. त्यानंतर आंध्र प्रदेश मधून 25 मेंबर जातात. त्यानंतर तेलंगणा 19 मेंबर जातात. ओके, मग त्यानंतर आहे ओरिसा मध्ये 21 मेंबर जातात. त्यानंतर आहे केरळ मधून 14 मेंबर जातात. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, सॉरी पंजाब मधून 13 मेंबर जातात. त्यानंतर आहे हरियाणा मधून 10 मेंबर जातात. त्यानंतर आहे छत्तीसगड मधून 10 मेंबर जातात. त्यानंतर आहे झारखंड मधून 10 मेंबर जातात. त्यानंतर आहे उत्तराखंड मधून 7 मेंबर जातात. त्यानंतर आहे जम्मू काश्मीर मधून 7 मेंबर जातात. त्यानंतर आहे हिमाचल प्रदेश मधून 5 मेंबर. म्हणजे असं आपल्याला जसं लोकसभेची टोटल विचारली जाते तसंच या ठिकाणी सुद्धा विचारली जाते की सर्वाधिक मेंबर कोणत्या प्रांतातून जातात, हा एक तुम्हाला पॉइंट टाकायचा आहे. आणि सर्वात जास्त मेंबर हे संयुक्त प्रांताचे जातात. संयुक्त प्रांत 55. ओके, सर्वात जास्त मेंबर संयुक्त प्रांतातून किती मेंबर जातात, 55. त्यानंतर 2 नंबरला कोणता आहे, तर मद्रास मधून किती जातात, तर 49 जातात. 3 नंबरला बिहार मधून 36 मेंबर जातात. बरोबर. त्यानंतर आहे मुंबई मधून 21 मेंबर जातात. मुंबई मधून 21 मेंबर जातात. त्यानंतर पश्चिम बंगाल मधून 19 मेंबर जातात. ठीक आहे, म्हणजे मिनिमम हे जे आहेत बाकी सर्वात कमी विचारले, हा सर्वात कमी. आता बाकीच्याची एवढी मोठी टोटल नाही आली तरी काय काळजी करायची गरज नाही. एवढा डीप क्वेश्चन विचारला जात नाही, पण माहिती असेल तर आणखी चांगले. ओके, सगळ्या प्रांताची. परंतु जनरली
हे 3-4 प्रांत माहित असले पाहिजे. संयुक्त प्रांत सर्वात जास्त आहे 55, 2 नंबरला मद्रास आहे 49, 3 नंबरला बिहार आहे 36, 4 नंबरला मुंबई. हे 4 मिनिमम माहिती पाहिजे. त्यानंतर हं, सर्वात कमी विचारलं तर आसाम आणि ओरिसा. आसामचे कमी आहेत ना? सेम हां, ओके. सर्वात कमी ओरिसा. आसाम, ओके. ओरिसाचे 8. सर्वात कमी विचारलंय तर ओरिसा. ओरिसामधनं 8 मेंबर. हां, हां. आता नाही. त्याच सांगतोय ना. आधी जायचं. ठीक आहे. ठीक आहे. समजलं? या ठिकाणी आपण थांबू आणि उद्याच्या लेक्चरला जो पॉइंट आलाय, आजच्या लेक्चरला जे जे पॉइंट झाले ते पुन्हा रिपीट करतो. मग सांगतो जशा पद्धतीने शिकवलंय त्या पद्धतीने अभ्यास करावी लागेल. पहिला पॉइंट आपण पाहिलाय मागणी. दुसरा पॉइंट आपण पाहिला निवडणुका. बरोबर आहे का? तिसरा पॉइंट आपण काय पाडलाय रे? तिसरा पॉइंट काय पाहिला आपण? हं? महिला. बरोबर आहे ना? चौथा पॉइंट काय पाहिला रे? हा, महिला. ओके. त्यानंतर आपण काय बघितलं? आता इथे 2 पॉइंट 46 आणि 47. ओके. त्यानंतर काय पाहिलं? अपक्ष. ओके. त्यानंतर काय पाहिलं? ओके. धर्मानुसार जागा. त्यानंतर काय पाहिलं? प्रांतानुसार. राइट? ओके. एवढे 7 ते 8 पॉइंट आजच्या सेशन मध्ये जे झालेत. त्याच पद्धतीने 8वा पॉइंट पुढे आपल्याला पाहायचं आहे, की कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी समितीची काय करण्यात आली? स्थापना. आणि मग समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. ओके. आणि जेव्हा तुमचं हे पूर्ण चॅप्टर कंप्लीट होईल त्यावेळेस आपल्याला प्रश्न बघायचे. राइट? चलो. या ठिकाणी थांबतो. हा, काय 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 का? थँक्यू, वेलकम. चला, समजतंय लेक्चर व्यवस्थित? ओके ओके ओके. चला. हम्म. असं का पगड्या चांगली आपण लॅपटॉप चेंज केलाय, सगळ्या गोष्टी चेंज केलेल्या आहेत. कारण जर अडचण. हां, हां. ओके. नाही अडचण कुठल्या लेक्चरमध्ये यायला नाही पाहिजे. कारण वायफाय पण कधी-कधी धोका देतोय म्हणून इकडे आणलाय. लॅपटॉप चेंज केलाय पोरांसाठी. सगळ्याच गोष्टी आहेत. फक्त एक प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ खूप मोठा होतोय. त्याला काहीतरी एक इलाज करायचा आहे कारण अपलोड होत नाही. जर बघायचं म्हटलं तुम्हाला परत कदाचित. हां. नाही, नाही. तो जीबीमध्ये 5 जीबीच्या वरती जातोय आणि त्या ॲपची कॅपॅसिटी 4 जीबीच्या कमी आहे. त्याच्यामुळे आज शिशिर सर आम्ही एक सॉफ्टवेअर पर्चेस करायचा विचार करतोय. त्याच्यामुळे तो जो पिक्सल आहे ते कमी करता येईल आणि व्हिडिओ अपलोड करता येईल. तर हे आज बघूया. कारण त्याला व्हिडिओ कमी कसा करता येईल. कारण व्हिडिओ जातोय 5 जीबीच्या वरती. कारण 2 तास लेक्चर कंटिन्यू चालतंय. त्यामुळे प्रॉब्लेम येतो. लाईव्ह सेशन तुम्ही शक्यतो लाईव्ह सेशन अटेंड करा. कारण तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही परत. आणि लाईव्ह सेशनमध्ये ठीक आहे, ठीक आहे. नाही शक्यतो लाईव्ह अटेंड केलं तर तुम्हाला प्रश्न पण विचारता येतात, डाऊट पण लाईव्ह मध्ये कळतंय पण. थोडंसं कसं आहे तुम्हाला ते आवड पण निर्माण होते
व्हिडिओ मध्ये कंटाळा पण येऊन जातोय कधी काही. पण व्हिडिओ अपलोड करावा लागेल कारण बाकीचे पण विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण बघायचं. हां. त्याच्यासाठी काहीतरी सोर्सेस करूया आपण. ठीक आहे. चला. वीडियोस बनाने हैं? फिल्मोरा है ना।